पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील वाकीपाडा पुलावर दुचाकीच्या भीषण अपघातात युवक जागीच ठार तर दुसरा युवक गंभीर जखमी। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील वाकीपाडा पुलावर महामार्ग प्राधिकरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे भीषण अपघात घडल्याची घटना घडली असून युवकाचा जागीच मृत्यू झालाय। वाहन चालक आशिष अशोक वसावा, वय अंदाजित 35 ते 40, गुजरात राज्यातील बडोदा येथील रहिवासी असून दुचाकी क्रमांक GJ06JN 3801 वाहनाने धुळेकडून सुरतकडे जात असताना वाकीपाडा येथील वाहतूक बंद असलेल्या पुलाच्या अलीकडे मातीच्या ढिगाऱ्याचा अंदाज न आल्याने दुचाकी हवेमध्ये 10 ते 15 फूट उंच उडून दुचाकीवर असलेले दोनही रस्त्यावर आदळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला असून सोबत असणारा इसम नयन वडेल राहणार बडोदा हा गंभीर जखमी झाला असून व्यारा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे। नवापूर पोलीस आणि 108 चालक लाजरस गावी त्यांनी रुग्णवाहिकेतून सदर इसमाला उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे आणले होते। नवापूर शहरापासून काही अंतरावर सुरत धुळे महामार्गावर वाकीपाडा गावालगत वाहतूक बंद असलेल्या पुलावर महामार्ग प्रशासनाकडून वाहतूक बंदचे सूचना फलक असतानाच त्याच मार्गावर सूचना फलक जवळच हे ब्रिज असल्याने वाहन जाण्यासाठी एकेरी मार्ग काढल्याने हा अपघात घडलाय। या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी असोकीचे उपद्रीकरण करत असलेले ठेकेदार यांचा हलगर्जीपणा उघड झालाय। अधिकारी आणि ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे एक निर्दोष वाहन चालकाचा मृत्यू झाला असून याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आणि महामार्ग प्रशासन अधिकारी असून याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे असे नागरिकांकडून बोलले जात आहे।